कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कशा भेटला? सर जिम मध्ये आम्ही जिम मध्ये। पण मग तिकडे मैत्री करत होता का जिम करत होता? दोन्ही करत होतो आम्ही 50-50%। पूर्वी सकाळी बायका जसं डोहावर पाणी भरायला एकत्र जायच्या, तसं आता सगळ्या बायका सकाळी जिम मध्ये जाऊन पाणी भरतात, वर्कआउट वर्कआउट करतात। मला वाटलं पूर्वी डोहावर पाण्यासाठी जायच्या, आता जिम मध्ये पाण्यासाठी। आदल्या दिवशीचं झालेलं सगळा घटनाक्रम दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सांगून होतो। जे काही स्ट्रेस आहे ना डिस्कस करून कंप्लीट करून तुम्हाला काय स्ट्रेस आहे एवढा? जॉबचा आहे ना सर। कसला जॉबचा स्ट्रेस आहे? आमच्यात म्हणजे मला पूर्ण टीमला जेव्हा हँडल करावं लागतं तेव्हा स्ट्रेस येतो। आणि घरी कसा स्ट्रेस? मिस्टर अजिबात नाही। मेन आमचे सासू सपोर्टिव्ह आहेत ह्या फंक्शन साठी, त्यांनीच मोटिवेट केलं। व्हेरी गुड। म्हणजे सासूबाईच घरात सगळी कामं करतात म्हणजे काम नाही करत। अरे तुम्ही हा म्हणालात तर तुम्ही काही करत नाही घरी? खरं सांगा, चेहरा बोलतो, खरंच खरं बोलतो। नाही, त्यांनीच करतात सगळे काम। तेच करतात म्हणजे तेच करणार। तुमचं लग्न कसं झालं? मला माझे मिस्टर पाहायला जेव्हा आले, पण त्यांनी मला जलसंपदा विभागात तेव्हा मी फक्त परीक्षा दिली होती, परंतु माझ्याकडे त्यावेळेस रिझल्ट नव्हता। माझा 4 एप्रिलला रिझल्ट लागला, 5 एप्रिलला मिस्टरांचा फोन आला की मला मुलगी पसंत आहे। त्याला निकाल कळला असणार, मग लगेच होकार दिला त्यांनी नाही, नंतर होकार त्यांनी दिला, पण त्यानंतर 1 वर्षभर जवळपास माझ्या वडिलांनी होकार दिला नाही। म्हणजे मी पण दिला नाही, कारण वडील म्हणाले एक वेळ असते, आम्ही 15 दिवस तुमची वाट पाहिली, त्यानंतर तुम्ही 4 दिवस पुढे ताणलं, मग त्यानंतर 1 वर्षभर रिझल्ट लागल्यावर होकार देतो। पण मग ताणलेलं सुटलं कधी ते? तोपर्यंत काय झालं की माझा रिझल्ट आलेला आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये मला वाटलं मला कोल्हापूर वगैरे भेटेल, पण अचानकच माझ्या वेळेस मला सोलापूरच भेटलं। मग माझी इथेच पोस्टिंग भेटल्यामुळे परत सगळ्यांनी फोर्स केला, बदली करण्याची आवश्यकता नाही, पुढच्या काही गोष्टींची गरज नाही। तर आता देवाच्याच मनात आहे, त्यामुळं लोक जिथं आपलं सासर आहे त्या ठिकाणी बदली करून जातात। तर देवाने तुमची सोय अशी केली, जिथं सासर आहे तिथंच तुम्हाला पोस्टिंग दिलंय, तर तुम्ही विचार करायला हरकत नाही। त्यामुळे मग वडिलांनी आम्ही परत होय म्हणून टाकलं। आणि आता असं 15 जुलै 2013ला आमचं लग्न झालं। तेव्हापासून ते पाण्यात आहेत। अरे म्हणजे पाण्यात आहेत म्हणजे आनंदात आहे हो ना? त्यांना एकच मावशी आहे, ती पण जलसंपदा, मावशीचे मिस्टर जलसंपदा विभागातच आहेत, इंजिनियर। राहायला तरी धरणावर नाही ना कुठल्या? नाही, माझे मिस्टरांना जेव्हा जेव्हा धरणावरची पोस्टिंग भेटेल ना, तेव्हा तेव्हा खूप पाऊस पडतो, आजपर्यंत रेकॉर्ड आहे। हो का? आणि 100% ते धरण खूप पटकन भरून जातं। अरे वा, तुमच्या डोळ्यातलं धरण कधी वाहत नाही ना? नाही ना? नाही, मला रडू येत नाही, हाच माझा पहिला प्रश्न। लग्नात पण रडले नाही। मग तुमचं आवड कुठली आहे? रडवणं? रडवायला आवडतं? स्पष्ट बोलते समोरच्याला, मनात काही न ठेवता, आणि जर समोरचा चुकत असेल तर मला लगेच सांगायला आवडतं। त्याच्यामुळे समोरच्याचं मन दुखावत असेल ना? हा, दुखावतं, पण ते त्याच्या फायद्याचं सांगते। तुमच्या दोघांमध्ये स्वभाव चांगला कोणाचा आहे? बघा तुमचे सगळे बघतोय स्टाफ, कार्यक्रम। स्वभाव चांगला मिस्टरांचा आहे, ते खूप सरळ मार्गी आहेत, पण माझं समोरच्याचं जिरवण्याचा थोडा स्वभाव आहे। पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी जिरवा। त्यांनी अडवते, मी लगेच जिरवते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।